नमस्कार, मी प्रशांत फाटक आज ज्येष्ठ शुक्ल नवमी शके 1944 सादर करत आहे ठाणे वार्ता। पाहूयात ठळक घडामोडी। जिल्ह्याचा 12वीचा निकाल 92.67%। शहरामध्ये होर्डिंग्स जाहिरात फलकांबाबत तक्रारींसाठी महापालिकेतर्फे टोल फ्री क्रमांक आणि जिल्ह्याला NDRFच्या 2 तुकड्या, SDRFच्या 5 यांत्रिक बोटी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे 12वीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचा निकाल 92.67% लागला आहे। 12वीच्या परीक्षेला जिल्ह्यातनं 50,477 मुलं तर 44,943 मुली बसल्या होत्या। त्यापैकी 46,296 मुलं तर 42,135 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। नेहमीप्रमाणे 12वी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे। 12वी परीक्षा 91.71% मुलं तर 93.75% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। ठाणे जिल्ह्याचा विज्ञान शाखेचा निकाल 97.51% लागला आहे। विज्ञान शाखेतनं 16,966 मुलांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 16,536 मुलं उत्तीर्ण झाली तर 13,536 मुलींनी ही परीक्षा दिली। त्यापैकी 13,208 मुली उत्तीर्ण झाल्या। विज्ञान शाखेतही उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे। 12वीची परीक्षा 97.46% मुलं तर 97.57% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। 12वीचा वाणिज्य शाखेचा जिल्ह्याचा निकाल 91.70% लागला आहे। वाणिज्य शाखेतनं 12वीची परीक्षा 26,179 मुलांनी दिली होती। त्यापैकी 23,728 मुलं उत्तीर्ण झाली तर 22,998 मुलींनी ही परीक्षा दिली होती। त्यापैकी 21,369 मुली उत्तीर्ण झाल्या। वाणिज्य शाखेतही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्केवारी अधिक आहे। वाणिज्य शाखेतनं 90.63% मुलं तर 92% 91% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। 12वीचा कला शाखेचा जिल्ह्याचा निकाल 85.91% लागलेला आहे। कला शाखेतून 12वीची परीक्षा 6,815 मुलांनी दिली होती। त्यापैकी 5,549 मुलं उत्तीर्ण झाली तर 8,120 मुलींनी ही परीक्षा दिली होती। त्यापैकी 7,283 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत। कला शाखेतही उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींचीच टक्केवारी अधिक आहे। कला शाखेतनं 81.42% मुलं तर 79.69% मुली उत्तीर्ण झाली आहेत। विद्याप्रसारक महामंडळाच्या विद्यालयांचा 12वीचा निकालही नेत्रदीपक लागला आहे। बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा निकाल 95.78%, KG जोशी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल 95.95% तर कला शाखेचा निकाल 88.60% लागला आहे। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। जिल्ह्याला NDRFच्या 2 तुकड्या मिळाल्या आहेत। SDRFच्या माध्यमातून 5 तहसील कार्यालयांना प्रत्येकी 1 याप्रमाणे 5 यांत्रिक बोटी देण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व महानगरपालिका, नगरपालिका, तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले। जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाविषयी सखोल आढावा घेण्यात आला आहे। जिल्ह्याला यंदा NDRFच्या 2 तुकड्या देण्यात आल्या असून त्यातील एक ठाण्यात आणि दुसरी कल्याण येथे ठेवण्यात येईल असे नार्वेकर यांनी सांगितले।
अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी SDRFकडून 5 यांत्रिक बोटी मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातल्या महापालिका, नगरपरिषदा आणि तहसील कार्यालय अशा एकूण 69 बोटी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी ठाणे महापालिकेकडे 21 बोटी असून नवी मुंबई महापालिका 10 बोटी, कल्याण डोंबिवली महापालिका 5 बोटी, उल्हासनगर महापालिका 10 बोटी, मीरा भाईंदर महापालिका 4 बोटी, भिवंडी निजामपूर महापालिका 5 बोटी, अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषद यांच्याकडे अनुक्रमे 2 आणि 7 बोटी, तर अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालयात प्रत्येकी 1 बोट उपलब्ध आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विविध विभाग, महापालिका, MMRDA, MSRDA, मेट्रो यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेऊन पावसाळ्यात या कामांमुळे वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकांनी धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींना नोटिसा दिल्या आहेत. त्यातील रहिवाशांनी इमारत रिक्त करून स्थलांतरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहेत. धरणातील पाणी साठ्याबाबत अपडेट करतानाच धरणातनं विसर्ग सोडण्यापूर्वी जिल्हा यंत्रणेला जलसंपदा विभागाने 2 दिवस अधिकल्पना द्यावी, जेणेकरून नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्क करून त्यांचे स्थलांतर करणे सोयीचे होईल. यासोबतच आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाला पुरेसा औषध साठा करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 32 महसूल मंडळ स्तरावर प्रत्येकी 1 याप्रमाणे 32 पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. कृषी विभागामार्फत 32 स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र, तर जिल्ह्यातील महानगरपालिका स्तरावर 39 पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. शहरामध्ये लावण्यात येत असणारे अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, पोस्टर्स, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेस याबाबत मौखिक आणि SMS द्वारे नागरिकांना तक्रारी करण्याकरता महापालिकांनी टोल फ्री क्रमांक तसंच भ्रमणध्वनी सुविधा सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशानुसार भ्रमणध्वनी क्रमांक 7506 946155 आणि ट्विटर सुविधा सुरू केली असल्याचे अतिक्रमण नियंत्रण विभागातर्फे कळविण्यात आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेस आदींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून आल्यास नागरिकांनी तक्रारी करून ठाणे शहर अनधिकृत होर्डिंग्ज, जाहिरात फलक, पोस्टर्स, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेस मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्ज, जाहिरात फलक, फ्लेक्सेस, बॅनर्स, आर्चेसवर ठाणे महापालिकेकडून कारवाई करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील असं अतिक्रमण विभागाकडून कळविण्यात आलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ठाण्यात विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 13 जून रोजी ठाण्यात हनुमान चालिसाचे वाटप आणि पठणाचे कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सप्ताहरूपी विविध कार्यक्रमांचे आयोजन शहराच्या विविध भागात करण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 5 जूनला ठाण्यातल्या विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली। या परीक्षेदरम्यान UPSC अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या वतीने ऐतिहासिक असे जनजागृती अभियान राबविण्यात आले। या अभियानाच्या माध्यमातून CD देशमुख संस्थेने एकूण 2058 UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला असून या अभियानास विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। UPSC स्पर्धा परीक्षेबाबत राबविलेल्या अभियानाबाबत ठाणे महापालिकेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या अभियानांतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेकरता शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निर्माण करण्यात आली होती। प्रत्येक परीक्षा केंद्रात अंदाजे 450 विद्यार्थी परीक्षा देण्याकरता येणार असल्याचे परीक्षेच्या दिवशी शहरातील विविध परीक्षा केंद्राबाहेर चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणे, संस्थेच्या प्रवेश परीक्षेबाबत माहिती देणे आणि फॉर्मचे वाटप करणे, तसेच केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेकरता संस्थेच्या मार्गदर्शन वर्ग आणि सराव परीक्षेबाबत माहिती देणे, संस्थेच्या व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती देणे, तसेच संस्थेच्या पुढील नियोजित कार्यक्रम आणि यशस्वी वाटचालींबाबत माहिती देण्यात आली। संस्थेत प्रवेश घेण्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे आणि इतर उपयुक्त माहिती अचूकपणे देण्याकरता महापालिकेतील अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शहरातील एकूण 7 परीक्षा केंद्रांबाहेर संस्थेचे बॅनर आणि माहिती देण्याकरता संस्थेच्या प्रतिनिधींचे बूथ लावण्यात आले होते। या विशेष जनजागृती अभियानाद्वारे एकूण 2058 UPSC विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला। चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना आणि त्या संलग्न परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे। तसेच अशा पद्धतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी देशात ठाणे महापालिका ही एकमेव महापालिका आहे। 3 जुलै रोजी संस्थेची प्रवेश परीक्षा होणार असून UPSCची परीक्षा देणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी CD देशमुख संस्थेच्या प्रवेश परीक्षेस नावनोंदणी करता आणि केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेकरता 13 जूनपासून सुरू होणाऱ्या संस्थेच्या मार्गदर्शन वर्ग आणि सराव परीक्षेबाबत नावनोंदणी करता संस्थेच्या वर्तकनगर येथील केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले। जिल्ह्यात कोरोनाचे 313 नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही। सध्या जिल्ह्यात 1228 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11,895 जणांचा मृत्यू झाला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 122 रुग्ण आढळले, सध्या 482 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2130 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 25 रुग्ण, सध्या 79 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2954 रुग्ण दगावले आहेत। ठाणे ग्रामीणमध्ये 15 रुग्ण, सध्या 53 रुग्ण उपचार घेत आहेत। आत्तापर्यंत 1256 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। जिल्ह्याचा 12वीचा निकाल 92.67%। शहरामध्ये होर्डिंग्स, जाहिरात फलकांबाबत तक्रारींसाठी महापालिकेतर्फे टोल फ्री क्रमांक आणि जिल्ह्याला NDRFच्या 2 तुकड्या, SDRFच्या 5 यांत्रिक बोटी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच YouTube चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर। धन्यवाद।